Hello students, today we are going to start the new chapter which is nothing but the drugs acting on the central nervous system. Okay, so in this chapter we are going to see the total 8 drugs which are act on the central nervous system. Okay, so तुम्ही जर सिलेबसमध्ये बघितलं तर तुम्हाला तिथे सिक्वेन्स मिळून जाईल कोणते 8 ड्रग आपण ते स्टडी करणार आहे. सो आय हॅव नॉट गिवन यू हिअर द लिस्ट ऑफ दॅट ड्रग. वी आर गोइंग टू स्टार्ट डायरेक्टली the drugs. Okay, so first one is the hyoscyamus. Okay, so first we going to see the synonym of the hyoscyamus. The synonym for the hyoscyamus is the henbane, then hyoscyamus herb or the hyoscyamus leaves. Okay, so here they have given the Nepali name as well, but we don't need to remember this name. So Nepali name is the खुरसानी ज्वानू. ओके, सो बस तुम्हाला फक्त जे हे सिनोनिम्स दिलेले आहेत एवढे माहिती असतील तरी मोर दॅन सफिशियंट. ओके, सो द सिनोनिम इज henbane, hyoscyamus herb and the hyoscyamus leaves. Okay, next is the biological source. So it consists of the dried leaves or leaves and flowering tops of the hyoscyamus niger. Okay, so basically आपल्या इथे लक्षात येते इट इज अ हर्ब. ओके, सो हर्ब म्हटलं तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काय येणार, लीव्ज येणार. मग याच्यामध्ये ड्राईड लीव्स किंवा ड्राईड लीव्स आणि फ्लॉवरिंग टॉप जसं आपण कोथिंबीर बघतो. ओके, ज्याला कोरिएंडर म्हटलं जातं. सो इट इज आय एम टॉकिंग अबाउट दी लीफ. तर कोथिंबीर काय आहे, इट इज द हर्ब. ओके, सो त्याचे लीव्स आणि जो फ्लॉवरिंग टॉप असतो तो सुद्धा यूज केला जातो. लाईक सेम हायोसायमसचा सुद्धा असतो. इट कन्सिस्ट ऑफ दी dried leaves and the leaves of the flowering tops of the hyoscyamus niger and family is the solanaceae. Okay, त्याची फॅमिली काय आहे, सोलॅनासी. देन हे केमिकल कन्स्टिट्यूएंट शॉर्टमध्ये इथे दिले आहेत. ओके, इट कंटेन नॉट लेस दॅन 0.5% ऑफ दी अल्कलॉइड. सो बेसिकली याच्यामध्ये काय असतात, अल्कलॉइड्स असतात. सो अल्कलॉइड्स कोणते असतात, हायोसायमस विच इज नथिंग बट दी एल हायोसायमिन म्हणजे लिबोरोटेटरी हायोसायमिन अँड इट इज ग्रोन ॲज अ बायनियल हर्ब. ओके, सो बायनियल हर्ब म्हणून हे ग्रो होतं. सो हे एवढं डिटेलमध्ये तुम्ही करण्याची गरज नाही, ॲज इथे ते आहे म्हणून मी एक्सप्लेन केलं. सो आपण इथे केमिकल कन्स्टिट्यूएंट डिटेलमध्ये बघू शकतो. ओके, सो द प्रिन्सिपल अल्कलॉइड इज अ एल हायोसायमिन विच इज नथिंग बट द लिवोरोटेटरी. मग तो लिवोरोटेटरी निगेटिव्ह साईनने डिनोट केला जातो. ओके, सो एल हायोसायमिन इज अ ईस्टर ऑफ द ट्रॉपिक ॲसिड अँड tropine. Okay, so L-hyoscyamin असतं present which is the ester of the tropic and the tropine and more active than the racemic form. Racemic form म्हणजे काय, racemic म्हणजे मिक्सचर. ओके, लिवोरोटेटरी आणि डेक्स्ट्रोरोटेटरीचं मिक्सचर, त्याला रेसिमिक फॉर्म असं म्हटलं जातं. तर एल हायोसायमिन जे ईस्टर आहे ट्रॉपिक आणि ट्रॉपिनचं, हे जास्त ॲक्टिव्ह आहे कम्पेअर टू दी रेसिमिक फॉर्म दॅट इज ॲट्रोपिन. म्हणजे रेसिमिक फॉर्म जो आहे हायोसायमिनचा तो ॲट्रोपिन आहे, बट ॲट्रोपिनपेक्षा एल हायोसायमिन किंवा हायोसायमिन ज्याला इथे जे निगेटिव्ह साईनने डिनोट केलेलं आहे ते जे आहे ते काय आहे, जास्त इफेक्टिव्ह आहे. ड्युरिंग द एक्स्ट्रॅक्शन इट इज रेसिमाइज टू ॲट्रोपिन. बट जेव्हा हे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं ते काय होतं, रेसिमाइज होतं ॲट्रोपिनमध्ये अँड दी हायोसिन विच इज ऑल्सो नोन ॲज अ स्कोपोलामाइन. ओके, सो बेसिकली इट इज द प्रिन्सिपल अल्कलॉइड इज अ principally it is contain the alkaloids and the which alkaloid hyoscine which is also called as a scopolamine, but when extracted it is extracted into racemized form which is known as a atropine. racemized form मध्ये ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, त्याच्यामुळे ते ॲट्रोपिन या नावाने ओळखलं जातं. ओके, नेक्स्ट इज द युजेस ऑफ द हायोसायमिन. सो इट इज यूज टू काउंटरॅक्ट द ग्रिपिंग ड्यू टू द पर्गेटिव्ज. ओके, सो हे पर्गेटिव्जमुळे जी ग्रिपिंग ॲक्शन फॉर्म होते ती रिमूव्ह करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय केलं जातं, हे यूज केलं जातं. ऑल्सो रिलीव्ज द स्पाझम ऑफ द युरिनरी ट्रॅक्टचं जर पेन होत असेल तरीसुद्धा ते रिड्यूस होतं. ऑल्सो यूज ॲज अ सिडेटिव्ह अँड यूज टू चेक द सलायव्हरी सिक्रेशन. सिडेटिव्ह म्हणून यूज होतं म्हणजे काय, झोप येते याच्यामुळे. ओके, कामनेस होतो. सो इट इज ऑल्सो यूज ॲज अ सिडेटिव्ह. देन इट इज यूज ॲज अ एक्सपेक्टोरंट टू. ओके, एक्सपेक्टोरंट म्हणजे काय, कफ रिमूव्ह करणारे जे ड्रग्ज असतात लाईक दी सिरप्स आपण बेसिकली बघतो. दीज आर ते काय करतात, जे स्पुटम आहे किंवा कफ आहे त्या कफला काय करतात, रिमूव्ह करतात.
तर त्याला एक्सपेक्टोरंट असं म्हटलं जातं. ओके, सो इट इज अ अँटीस्पाझमोडिक अँड अँटी अस्थमॅटिक. येस, ओके. सो अँटीस्पाझमोडिक म्हणजे मसल्स पेन जर होत असेल तर ते सुद्धा रिलीव्ह करतं. ॲज वेल ॲज अँटी अस्थमॅटिक म्हणजे अस्थमामध्ये सुद्धा हे यूज केलं जातं. ओके, सो ट्रॅडिशनली इट इज यूज ॲज अ अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. ट्रॅडिशनली पूर्वी काय केलं जात होतं, ॲज अ अँटी इन्फ्लामेटरी ड्रग हे यूज केलं जात होतं. आणि आयुर्वेदामध्ये अँटी पार्किन्सन्स ड्रग म्हणून यूज केला जात होता. तर अँटी पार्किन्सन म्हणजे पार्किन्सन हा एक डिसीज आहे ज्याच्यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होतात. त्या डिसीजवरती रेमेडी म्हणून हा ड्रग किंवा ॲज अ ट्रीटमेंट म्हणून हा ड्रग आयुर्वेदामध्ये यूज केला जात होता. सो दिस इज अबाउट दी हायोसायमस. ओके, सो याचा आपण बायोलॉजिकल सोर्स, फॅमिली, केमिकल कन्स्टिट्युएंट, ओके, या सगळ्या गोष्टी बघितल्या. जसं आपण बघितलं हायोसायमस इज अ हर्ब, दॅट्स वाय ड्राईड लीव्स ऑर द leaves and the flowering tops both can be used as a drug. Okay, so next is the belladonna. Okay, so next drug is the belladonna, which have a synonym belladonna leaf, belladonna herb, belladonna folium, sag, अंगूर पत्ती. ओके, सो एक कोणतंही तुम्ही याच्यातलं करू शकता, नो इश्यूज. ओके, सो हे जरा उघडं वाटत असेल, बेलाडोना फोलियम, साग, अंगूर पत्ती. यू कॅन गो विथ द बेलाडोना हर्ब अँड दी बेलाडोना लीफ. सो ऑब्व्हियसली आता हर्ब आहे किंवा लीफ आहे तर आपण याचा लीफी पार्ट ॲज अ ड्रग यूज करतो किंवा एरियल पार्ट जो आहे वरचा तो ॲज अ ड्रग यूज करतो. सो नावावरून तुम्ही त्याचा बायोलॉजिकल सोर्स जो आहे तो लक्षात ठेवू शकता. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ द dried leaf and the subaerial part of the plant Atropa belladonna. ओके, ड्राईड लीफ असेल किंवा एरियल पार्ट असेल जो तो यूज केला जातो ऑफ दी ॲट्रोपा बेलाडोना अँड फॅमिली इज द सेम सोलॅनासी. ओके, याची फॅमिलीसुद्धा सेम आहे, सोलॅनासी. सो जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये इट इज इंडिजिनस अँड कल्टिवेटेड इन द इंग्लंड अँड अदर युरोपियन कंट्रीज. सो बेसिकली हे काय केलं जातं, युरोपियन कंट्रीमध्ये जास्त कल्टिवेट केलं जातं, लाईक इंग्लंड. So in India it is found with the western Himalayas, Simla to Kashmir and some areas of the हिमाचल प्रदेश. आणि इंडियामध्ये जर बघितलं तर हिमालयाजमध्ये लाईक द काश्मीर असेल, शिमला असेल किंवा हिमाचल प्रदेश असेल तिकडे हे काय केलं जातं, कल्टिवेट केलं जातं. ओके, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. सो लीफचं आपण फक्त मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर बघणार आहे. लॅमिना इज अ डिकरंट, then color is a green to brownish green, odor is a slight and the characteristic taste is the bitter and the acrid. and extra feature, most leaves are transversely broken. ओके, जे leaves आहेत ते ट्रान्सवर्सली थोडेसे ब्रेक झालेले असतात किंवा ब्रोकन असतात. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फॉर दी लीफ. ओके, नाव केमिकल कन्स्टिट्युएंट, इट बेसिकली कंटेन द ट्रोपेन अल्कलॉइड्स. ओके, अल्कलॉइड्स याच्यामध्ये असतात तर कोणते असतात, ट्रोपेन अल्कलॉइड्स याच्यामध्ये असतात. सो विच वन, कोणते ट्रोपेन अल्कलॉइड्स असतात, L-hyoscamin, then atropine, belladonine, scopolamine, then hyoscine, pyridine, N-methyl pyrroline and the volatile oil. These are the chemical constituent. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये काय असतं, ट्रोपेन अल्कलॉइड्स असतात. एक तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये अल्कलॉइड्स असतात, मग कोणते असतात, ट्रोपेन असतात. मग मेजर ॲक्टिव्ह कोणते, L-hyoscamin, atropine and belladonine, scopolamine, hyoscine, pyridine, N-methyl pyrroline and the लिटल क्वांटिटीमध्ये याच्यामध्ये वोलाटाईल ऑइल असतं. ओके, नेक्स्ट इज द युजेस ऑफ द बेलाडोना. सो बेलाडोना इज यूज ॲज अ सिडेटिव्ह. सी ॲज दीज ड्रग्ज आर कम अंडर द ड्रग्ज ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हटल्यावरती हे बऱ्याच वेळा तुम्हाला इथेच ॲज अ सिडेटिव्ह, ॲज अ हिप्नॉटिक असं युजेस तुम्हाला ऑब्झर्व होतील इथे. ओके, सो इट इज यूज ॲज अ सिडेटिव्ह म्हणजे जे कामनेस प्रोड्यूस करतात. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर झोप आल्यासारखं वाटतं, झोपाळल्यासारखं होतं असं फिलिंग प्रोड्यूस करतात, अशी कंडिशन प्रोड्यूस करतात. अशा ड्रग्जना काय म्हटलं जातं, सिडेटिव्ज. ओके, देन ऑल्सो यूज टू स्टॉप दी ब्रॉन्कियल स्पॅझम इन अ अस्थमा. ओके, सो अस्थमामध्ये ब्रॉन्कियल स्पॅझम, अस्थमा होतं म्हणजे काय होतं, जे ब्रॉन्कियल स्मूथ मसल्स आहेत त्याचं कन्स्ट्रिक्शन होत असतं. कन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे काय होतं, तिथे स्पाझम होत असतं म्हणजे पेन होत असतं. मग हे ड्रग्स काय करतात, ते जे कन्स्ट्रिक्शन झालेलं आहे त्याला रिलॅक्सेशन करतात आणि त्याच्यामुळे जे काही पेन आहे तिथे ते कमी होतं. ॲज वेल एज इट इज यूज इन अ वूपिंग कफ. वूपिंग कफ म्हणजे छातीतून खोकला येऊन कफ येतो बघा, अगदी तुम्ही ऐकलं असेल किंवा फीलसुद्धा केलं असेल, कधी कधी कफ होतो, बराच काळ हा कफ राहतो आणि थोड्या दिवसानंतर असं खोकला येतो आणि तो एकदम छातीतून खोकला येतो, त्याला वूपिंग कफ असं म्हणतात. अँड ॲज अ कोल्ड अँड
हे फीवर रेमेडी. ओके, कोल्ड मुळे किंवा हे फीवरची ही ॲज अ रेमेडी म्हणून यूज केले जाते. ओके, इट ऑल्सो यूज फॉर द पार्किन्सन्स डिसीज. ओके, पार्किन्सन्स डिसीज जो आहे इट इज नथिंग बट द न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर. ओके, नर्व सेल्सचा हा डिसऑर्डर आहे, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली दीज आर द ड्रग्ज विच आर ॲक्ट ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग त्यात या डिसिजेसमध्ये, अशा टाईपच्या डिसिजेसमध्ये यातल्या जे ड्रग्ज आहेत त्याचा बऱ्याच ठिकाणी यूज होत आहे. ओके, सो वॉट इज द पार्किन्सन्स? इट इज द ब्रेन डिसऑर्डर दॅट कॉज द ग्रॅज्युअल लॉस ऑफ द मसल कंट्रोल. ओके, ब्रेनचा डिसऑर्डर आहे ज्याच्यामुळे काय होतं, जे मसल्स आहेत, हातापायाचे मसल्स जे आहेत त्याच्यावरचा कंट्रोल लूज होतो ड्यू टू नर्व डॅमेज. ओके, नर्वचं डॅमेज झाल्यामुळे ते होत असतं. ओके, सो ऑल्सो यूज इन अ कोलिक, मोशन सिकनेस अँड द ॲज अ पेन किलर. ओके, पेन किलर म्हणून मोशन सिकनेसमध्ये किंवा ॲज अ कोलिक म्हणून सुद्धा हे यूज केलं जातं. नेक्स्ट, बेलाडोना इज यूज इन अ ऑइंटमेंट. ओके, ऑइंटमेंट फॉर्ममध्ये सुद्धा यूज केलं जातं. ऑइंटमेंट दीज आर नथिंग बट वी कॅन से दी टायगर बाम, झंडू बाम. ओके, हे सगळे काय आहेत, ऑइंटमेंट असतात. म्हणजे काय, ते थिक असतात आणि किंवा सॉलिड फॉर्ममध्ये, सेमी सॉलिड काइंड ऑफ असतात आणि ते अप्लाय केल्यानंतर ते काय होतात, स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि रब करून ते अप्लाय केले जातात. सो दीज आर, त्याचं बेलाडोना कंटेनिंग ऑइंटमेंट प्रिपेअर केलं जातं. कशासाठी प्रिपेअर केलं जातं, ते दीज आर अप्लाइड टू दी स्किन फॉर द जॉईंट पेन. ओके, जसं तेल बघितलं तुम्ही वेगवेगळे किंवा वेगवेगळे ऑइंटमेंट बघितले असतील, तर ते काय केले जातात, जॉईंट पेन जर होत असेल लाईक दी रुमॅटिझम, तर ते काय केले जातात, स्किनवरती अप्लाय केले जातात आणि विथ फ्रिक्शन ते अप्लाय केले जातात, म्हणजे चोळून लावले जातात. आणि मग काय होतं, त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं आणि जे काही पेन असेल तिथे, ते पेन तिथे रिड्यूस होतं. ओके, लेग पेन कॉज बाय द डिस्क डिस्क इन द बॅकबोन पुशिंग ऑन द सायटिक नर्व. ओके, सो सायटिका ज्याला म्हणतात, या डिसीजमध्ये सुद्धा हे जे लेग पेन होतं त्यालासुद्धा हे काय करतं, रिलीव्ह करतं. ऑल्सो यूज इन अ नर्व पेन जर होत असेल, पर्टिक्युलर शिरदुखती ज्याला म्हणतात आपण. ओके, त्याच्यामध्ये ज्याला न्यूरॉलॉजी आहे असं मेडिकल लँग्वेजमध्ये बोललं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा याचा यूज होतो. ओके, सो दिस इज अबाउट दी बेलाडोना, ज्याच्यामध्ये आपण बेलाडोनाचं सिनोनिम बघितलं, विच इज अगेन नथिंग बट दी हर्ब ऑफ दी प्लांट. So obviously it is the leaf part of the plant, leaf or the we can say the aerial part of the plant. Okay, so Atropa belladonna हा त्याचा biological source Solanaceae family which is same with the Hyoscyamus. Okay, त्याचे morphological character, केमिकल कॉन्स्टंट बघितले विच आर नथिंग बट दी ट्रोपेन अल्कलॉइड्स. ओके, आणि आपण त्याचे डिफरंट युजेस बघितले. नाव नेक्स्ट ड्रग इज द अकोनाईट. ओके, सो अकोनाईट जो आता हे जे ड्रग्ज आहेत, मॅक्झिमम ड्रग जे आहेत लाईक दी अकोनाईट, आता आपण काय करणार आहे, जेव्हा प्रॅक्टिकलमध्ये आयडेंटिफिकेशनसाठी ड्रग असतील तिथे आपण हे ड्रग स्टडी करणार आहे. ओके, सो इट इज कॉल्ड ॲज अ मॉन्कशूड. ओके, मॉन्कशूड आणि तेलुगूमध्ये त्याला नाभी असं बोललं जातं. ओके, सो बायोलॉजिकल सोर्स अकोनाईट रूट, ओके, सो अकोनाईट रूट. सो जेव्हा तुम्ही ड्रग करताल बाय हार्ट किंवा जेव्हा स्टडी करताल किंवा जेव्हा तुम्ही चार्ट बनवत असाल इन केस, तर तुम्ही लिहिताना ड्रग अकोनाईट रूट असा लिहा. So that you can identify that is we are using the root part of that particular drug. So इथेच तुम्हाला बायोलॉजिकल सोर्सचा जो पार्ट आहे तो लक्षात येईल. So you need to remember only the species name. Okay, so it consists of the dried roots of the plant Aconitum napellus. ओके, Aconitum napellus या प्लांटपासून हे मिळवलं जातं, ज्याच्यामध्ये ड्राईड रूट्स यूज केले जातात. फॅमिली इज द रॅन्युन्क्युलॅसी. ओके, फॅमिली इज द रॅन्युन्क्युलॅसी. ओके, जिओग्राफिकल सोर्स, सो इट इज अ वाईल्ड प्लांट इन जर्मनी, म्हणजे फॉरेस्टमध्ये किंवा वाईल्डली हे कुठे कल्टिवेट होतं, तर जर्मनी, स्वित्झर्लंड अँड दी फ्रान्स. अँड कल्टिवेटेड म्हणजे पर्टिक्युलरली शेती केली जाते ज्याला आपण म्हणतो, दॅट इज इन टू दी इंग्लंड. ओके, next is the chemical constituent. So aconite basically contain these are also contain the alkaloid, लक्षात ठेवा. ओके, सो अकोनायटीन, hypoaconitine, aconitic acid, starch and the succinic acid, these are the chief chemical constituent. ओके, chief chemical constituent हे ॲज अ चीफ केमिकल कन्स्टिट्यूएंट म्हणून हे यूज केले जातात. कोणते? अकोनायटीन, हायपोअकोनायटीन, अकोनायटिक ॲसिड, स्टार्च अँड दी सक्सिनिक ॲसिड. देन अकोनायटीन इज अ अल्कलॉइड टॉक्झिन प्रोड्यूस्ड बाय द अकोनायटम प्लांट नोन ॲज अ डेविल्स हेल्मेट और मॉन्कशूड. मॉन्कशूड इज अ
notorious for the टॉक्झिक प्रॉपर्टीज. ओके, सो बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला हे ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिट्युएंट आहे. सो याच्यावरतीच तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा. नो नीड टू डू दीज थिंग्स. ओके, सो यू जस्ट बेसिकली नीड टू नो इट कंटेन दी अल्कोलॉइड्स अँड चीफ कन्स्टिट्युएंट इज अकोनायटीन, hypoaconitine, aconitic acid, starch and the succinic acid. Okay, next is the chemical constituent. सो केमिकल अगेन इथे दिलं आहे बघा, अकोनायटीन, हायपोअकोनायटीन, मिसाकोनायटीन अँड द जॅस्कोनायटीन. ओके, सो इट्स फार्माकोलॉजिकल ॲक्शन और वी कॅन से द युजेस, ह्यालाच युजेस असं बोललं जातं. ओके, सो अँटीपॅरेटिक, लोकल अनस्थेटिक, अँटी इन्फ्लॅमेटरी, सिडेटिव्ह. ओके, डायुरेटिक, अँटी न्यूरॅल्जिक आणि अँटी रुमॅटिक म्हणून याचा यूज होतो. ओके, अँटीपॅरेटिक म्हणजे जे इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर असतं ते रिड्यूस करण्यासाठी, म्हणजेच ताप आल्यानंतर जे औषधं देतात त्याच्यामध्ये हे यूज केलं जातं. देन लोकल अनास्थेटिक म्हणून यूज केलं जातं. अनास्थेशिया प्रोड्यूस करतो, जसं डेंटल एक्स्ट्रॅक्शन असेल, म्हणजे जर आपल्याला एखादा दात काढायचं असेल किंवा दाताचं काही क्लिनिंग करायचं असेल, वॉट एव्हर इट इज. ओके, सो तेव्हा जे अनास्थेशिया, भूल देणं ज्याला म्हणतात. ओके, सो पर्टिक्युलर एरियासाठी ते अनास्थेशिया देतात, त्या अनास्थेशिया लोकल अनास्थेशिया असं म्हटलं जातं. देन अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज आलेली असेल, सूज कमी करणारे, स्वेलिंग कमी करणारे जे एजंट असतात त्याला आपण अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणतो. देन सिडेटिव्स म्हणजे दीज आर द ड्रग्स विच प्रोड्युसेस द कामनेस, म्हणजे झोप येते, झोप आल्यासारखं फिलिंग येतं, डिप्रेशन होतं तिथे. ओके, नेक्स्ट इज द डायुरेटिक म्हणजे काय, द एजंट विच प्रोड्युसेस द और इन्क्रीजेस द फॉर्मेशन ऑफ द युरिन. ओके, युरिन फॉर्मेशन एक्स्ट्रा होतं तिथे, मग ॲज अ डायुरेटिक ते ॲक्ट होतं. देन अँटी न्यूरॉलजिक म्हणून ॲक्ट होतं, म्हणजे न्यूरॉलजिक नर्व पेन जर असेल तर ते रिड्यूस करण्यासाठी. आणि अँटी रुमॅटिक म्हणजे रुमॅटॉइड अर्थरायटिस जो जॉईंट पेन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते यूज केले जातात. ओके, सो दिस इज अबाउट द युजेस ऑफ दी अकोनाईट. ओके, सो अकोनाईटचं आपण इथे सिनॉनिम बघितलं, बायोलॉजिकल सोर्स, अँड ऑब्वियसली दीज आर द रूट पार्ट ऑफ द प्लांट. दॅट्स वाय dried roots we are using of the Aconitum napellus family is the Ranunculaceae. So basically it contain the different alkaloid and active chemical constituents are the aconitine, hypoaconitine, aconitic acid, starch, succinic acid, or we can also write the mesoaconitine and jasaconitine. सो दीज आर हे यूजेस एवढे तुम्ही इथे करायचे आहेत. इट इज नथिंग बट द अँटीपॅरेटिक, लोकल अनस्थेटिक, अँटी इन्फ्लॅमेटरी, सिडेटिव्ह, डायुरेटिक, अँटी न्यूरॉलजिक अँड द अँटी रोमॅटिक. ओके, नेक्स्ट अँड द लास्ट ड्रग फ्रॉम दिस लेक्चर इज द अश्वगंधा. ओके, आता हा अश्वगंधा जो नाव आहे तो तुम्ही मे बी बऱ्याच वेळा ऐकला असेल. सो अश्वगंधा विच हॅव अ सिनॉनिम विथानिया रूट. ओके, विथानिया रूट हा त्याचा सिनॉनिम आहे. बायोलॉजिकल सोर्स रूट. So ashwagandha is also used as a root part of the plant. Okay, so these are the dried roots and the stem bases of the Withania somnifera. ओके, विथानिया सोमनीफेरा या प्लांटचे रूट्स आणि स्टेमचे बेसिस जे आहेत ते ॲज अ ड्रग आपण इथे यूज करतो. फॅमिली इज दी सेम, सोलॅनासी. ओके, सो याच्यामध्ये आपण जे बघितलं अकोनाईटची फक्त रॅन्युन्क्युलसी फॅमिली, अदरवाईज बाकी 3 हायोसायमस, बेलाडोना आणि अश्वगंधा या तिन्हीची फॅमिली सोलॅनासी. ओके, सो जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन कॉंगो, देन द साऊथ आफ्रिका, इजिप्त, जॉर्डन, पाकिस्तान, इंडियामध्ये MP, UPमध्ये, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमध्ये हे काय केलं जातं, कल्टिवेट केलं जातं. नेक्स्ट इज द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर. सो अश्वगंधा जो आहे इट इज फॉर द आयडेंटिफिकेशन और फॉर द स्पॉटिंग फॉर युअर प्रॅक्टिकल सेशन. ओके, सो रूट आपण तिथे ठेवतो. सो सेम इथे जसं डायग्राममध्ये तुम्हाला इथे दिसत आहे सेम असेच ते रूट दिसतात, लाईक अ राओल्फिया. ओके, so color is the grayish yellow, faintly pungent, odor is a faintly pungent on the characteristic, taste is the mucilaginous म्हणजे चिकट, acrid and the bitter. An extra feature, center of the root is a creamy and consists of a soft solid mass with the scattered pores. Okay, so this is about the morphological characters. Next is the chemical constituent. हे ड्राय फॉर्ममधलं जे तुम्हाला त्याचं डायग्राम आहे इथे. ओके, सो बेसिकली इट कंटेन द स्टेरॉइडल अल्कलॉइड्स. ओके, ह्याच्यामध्ये अल्कलॉइड्स असतात तर कोणते असतात, स्टेरॉइडल अल्कलॉइड्स. ओके, तर ते कोणते कोणते असतात त्याच्यामध्ये ॲनाफेरिन, विथानिन, ट्रोपिन, ॲनाहायग्रीन, कुस्कोहायग्रीन अँड दी कोलिन. ओके, सो याच्यामध्ये अल्कलॉइड्स असतात. ओके, इट मेनली कंटेन द अल्कलॉइड
So it contains the steroidal type of the alkaloid. So which steroidal alkaloid? It contains anaphylline, vithanine, tropine, anahydrine, cuscohydrine, and the choline. Okay, so these are the chemical constituent of the ashwagandha. Now we are going to see the uses of the ashwagandha, and these are used in the treatment of the rheumatism, ज्याला rheumatoid arthritis असं म्हटलं जातं, which is the again disorder of the joint. Gout, it is also the disorder of the joint, and the skin diseases. Okay, so joint disorder like the rheumatism असेल, gout असेल, याच्यामध्ये किंवा स्किनचे जर काही डिसीजेस असतील त्याच्यामध्ये याचा मेजरली यूज होतो. देन वाईडली यूज ॲज अ सेक्स स्टिम्युलंट. ओके, अश्वगंधा इट इज अ व्हेरी फेमस क्रूड ड्रग ॲक्च्युली. ओके, सो ॲज अ सेक्स स्टिम्युलंट और ज्याला अफ्रोडिसियाक असं सुद्धा बोललं जातं. ओके, द एजंट विच इम्प्रूव्ज द सेक्स डिझायर, अशा ड्रग्जना अफ्रोडिसियाक असं सुद्धा बोललं जातं. ओके, सो नेक्स्ट इज द strength and vigor promoting drug especially in a geriatric cases. ओके, जेरियाट्रिक केसेसमध्ये सुद्धा हे ॲज अ स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं, म्हणजे नर्वची डिसऑर्डर आहे ही, त्याच्यामध्ये हे स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतं. ओके, सो विथाफेरिन स्टेरॉइड लॅक्टोन शोज द अँटी ट्युमर ॲक्टिव्हिटी. ओके, सो याच्यामधलं जे विथाफेरिन आहे, जे स्टेरॉइड लॅक्टोन आहे, ते काय करतं, अँटी ट्युमर ॲक्टिव्हिटी शो करतं. सो दिस इज अबाउट दी 4 ड्रग्स विच आर कम अंडर द ड्रग्स ॲक्टिंग ऑन दी सेंट्रल नर्वस सिस्टीम. याच्यानंतरचे जे 4 ड्रग आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके, थँक्यू.